हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आत्ता वाजलेले पहाटेचे 4 आणि आम्ही सगळे आता आवरणार आहोत. आम्ही जाणार आहोत बाहेर, म्हणजे स्पेशली बघा तुळजापूर आणि अक्कलकोटसाठी. बघा इथं हां आत्ता सगळे आवरतात आणि अक्का काय करते? अक्का पण आवरती, डोक्याला तेल लावती. तेल लावल्याने काय होतं का अक्का? चांगलं असतं. काय चेहऱ्याला पण तेल लावती का? मला आवडतं. मला हाताला पण तेल. अयो, किती वाजलेत आता? 4:45. बाकीचे आवरत होते तोपर्यंत मी हाताला आणि पायाला नेलपेंट लावून घेतलेली आहे आणि मी माझं आवरलेलं. फायनली मी तयार झालेलो आहोत, पाया पडलेलो आहोत. खाली आता कार आलेली आहे आणि आता मी निघणार आहोत. सो मी आहे, माझी मम्मी आहे, माझी आजी आहे, आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी आहे, माझी सिस्टर आहे, म्हणजे माझी बहीण आहे, मोठी बहीण आहे, बहिणीचे मुलंही आहेत. सो बघूया, खूप छान अशी ट्रिप एन्जॉय होणार आहे आज. आणि फायनली आता आम्ही इथून निघालेलो आहोत. सकाळचे मस्त ऊन पडलेलं होतं. हे सगळे हॅलो 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 बोलत होते. आणि फायनली आमची ट्रिप स्टार्ट झालेली आहे. पहिल्यांदा आम्ही चाललेलो आहे तेवढे सगळेजण फॅमिलीसोबत. याआधी असंही कधी नव्हतं. जसं आम्ही मोठं झालेलो आहेत तशी आमच्या लाईफमध्ये पहिली ट्रिप फॅमिलीसोबत आहे म्हटल्यावरती, आणि त्यात माझ्या मोठ्या बहिणीसोबत आहेत आणि आम्ही शांत बसवती. असं कधी होणार आहे? कधीच नाही. सो आम्ही एन्जॉय करत होतो. आमचे गाणे लावलेले होते. आणि ओळखा तुम्ही सांगा याच्यामध्ये की आम्ही कोणतं गाणं म्हणत होतो. तर खूप मजा आली. फॅमिलीसोबत ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस गाणे वगैरे असतात, कुठेतरी बाहेर जातो, जेवण वगैरे असतं, खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय करायला भेटतात, मजा येते खूप. ते बघा 2 गाणे आहेत. एक म्हणजे दोन्ही गाणे खूप फेमस आहेत. एक थोडंसं जुनं आहे आणि एक थोडंसं नवीन आहे. सो तुम्ही, मला असं वाटतं की हे तुम्ही नक्कीच ओळखू शकाल. तर मला कमेंटमध्ये सांगा की यामध्ये दोघीजणी कोणतं गाणं म्हणत आहेत. आम्ही फायनली आता इथे नाश्ता करायला थांबलेलो आहोत. सो इथे आम्ही सगळे बसलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. सकाळच्या काहीतरी 7:30 का 7. इथे माझी इडली आणि त्याच्यानंतर अक्काचा डोसा. पूर्ण फॅमिली आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी बसलेलो. मी इडली सांबार घेतलं होतं, खुशीने उडीद वडा आणि सांबार वगैरे घेतलं होतं. माझ्या मम्मीला आणि माझ्या सिस्टरला उपवास होता तर त्यांनी फक्त चहा घेतला होता. चहाही खूप सुंदर होता आणि इडली सांबारही खूप टेस्टी होतं. डोसा पण खूप सुंदर होता, खूप छान होता, टेस्टी होता. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केली होती मिसळ. कारण मला टेस्ट कसं नसतं खायचं खुशी. तसंच खुशीलाही टेस्ट येते. लिंबू टाक, लिंबू नको आम्हाला. मिसळ पाव ऑलरेडी एक प्लेट फिनिश करून दुसऱ्याच्या ताटातलं खाऊन खाल्ला. नंतर परत एक टेस्ट करते फक्त ती. आम्ही तिघीच नाही खाऊ राहिलो ना. टेस्टच्या नावाखाली आमची संपूर्ण मिसळ संपली. पाणी नाही मिसळपाव खाल्ला. मिसळ छान पाव खाल्ला. पाणी बॉटल घ्या म्हणत आला. चालेल मस्त. 500 पडले तर काय म्हणली तू? पाणी. अच्छा, अजून काय म्हणली का? ताई काय फीडबॅक देशील? आमच्या ओमला चक्कर येत होती. चक्कर
कधी येते त्यावेळेस मला काही खात नाही व्हायचं म्हणजे मला पण बोलत मी बोलू का काही मी बोलू का काही आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे रिटर्न. आणि वातावरण खूप सुंदर झालं. आम्ही सकाळी निघालेलो होतो 6:30 वाजता घरातून, पण आता नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आणि आता आम्ही थोड्या वेळाने निघतोय. ॲक्च्युली आम्ही ज्या हॉटेलमध्ये नाश्ता केला ना त्याच हॉटेलच्या बाहेरचं हे एक हे आहे व्हिडिओ आहे. खूप सुंदर असं गाईचं आणि ते चित्र हे होतं मूर्ती होती तिथे. आम्ही इथे थांबलेलो आहे पेट्रोल नाही CNG भरण्यासाठी. तर आता CNG तर तिथे भरत असतो आणि इथे आम्हाला सगळ्यांना थांबवलं होतं. आणि इथे बघा आई लेकीचं माय लेकीचं फोटो व्हिडिओ जरा प्रेम चाललं होतं. त्यानंतर इथे मोठी सिस्टर तिचा मुलगा, इथे मी, आणि आता फायनली आम्ही CNG भरून पुन्हा आमच्या रस्त्याला चालू आहे. ज्या शांत बसतील त्या अशा बहिणी कोणत्या, तर माझ्या बहिणी एवढ्या बडबड करतात. आणि दुसरी गोष्ट की आम्ही तिघी खूप बडबड करतो आणि खूप एन्जॉय करायला आवडतं. मागे माझी आजी झोपलेली होती आणि आम्ही हे सॉन्ग वगैरे लावून मस्तपैकी एन्जॉय करत होतो. तर त्यात असं झालं की माझं नेहमीसारखंच मला जे सॉन्ग येत नाहीत ते सॉन्ग लावलेले होते आणि मी लिरिक्स खूप विसरते. तुम्ही माझ्यासारखे असाल तर मला नक्की सांगा कमेंट करून की सॉन्ग लागल्याच्या नंतर. आणि रील्स बघायची एवढी आवड आहे की रील्समध्ये जे सॉन्ग ऐकतो आपण त्याच प्रकारे आपल्यालाही म्हणायची सवय असते. कधी मिक्स असतात. आणि फायनली आता मी थोडंसं करत होतो पुन्हा. तर माझी मम्मी दाखवत होती. मी म्हटलं आपल्याला काही जाहिरात नाही करायची, ॲडव्हर्टाईज नाही करायची आहे. आणि मग आम्ही पुन्हा खायला सुरुवात केलेली आहे. खाण्यासही सुरुवात केली आणि गाण्यासही सुरुवात केली. कारण ज्यावेळेस आपल्या आवडीचे गाणे लागतात त्यावेळेस आपण थांबू शकत नाही. आणि ज्यावेळेस मोठा आवाज असतो आणि फक्त आपली फॅमिली असते त्यावेळेस आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही गाणं म्हणण्यापासून. सो आम्ही खूप एन्जॉय केली ही फॅमिली ट्रिपमध्ये. सो आत्ता लागलेलं होतं इल्युमिनाटी सॉन्ग. इल्युमिनाटीचे सॉन्ग आहे ते फक्त म्हणजे खूप लोकांना आवडतं, ते फेमस झालेलं आहे खूप. पण त्याचा नक्की अर्थ काय हे कोणाला माहीत नाही. कोणाला म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा. पण वाईब तर खूप आहे या सॉन्गमध्ये. सो आम्ही एन्जॉय करत होतो. आणि याचा नक्की अर्थ काय आहे त्या इल्युमिनेटरचा तर तेही आम्हाला सांगा कमेंटमध्ये. खिडकीच्या शेजारी बसून एक वेगळाच आनंद भेटतो. एक तर पहिली गोष्ट मला उलटवतात त्यामुळे मी खिडकीच्या शेजारी बसते. आणि दुसरी गोष्ट की मला निसर्ग बघायला खूप आवडतं म्हणून मी खिडकीच्या मागे बसते. आणि सॉन्ग चालू होते आणि माझी मागे मम्मी पण होती. सो व्हिडिओ किती छान आलेला आहे बघा. अरे पाव की जुती ना कोरस मध्ये गाणं येतं ना, मैं थारे पाव की जुती ना. सो आता आम्ही जवळजवळ सोलापूरच्या जवळ आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिथून थोडंसंच अंतरावरती आम्ही तुळजापूरमध्ये जाणार आहोत. आणि बघूया पुढे. फायनली आम्ही सोलापूरमध्ये तुळजापूरमध्ये पोहोचलो. छोटंसं वासरू. खुशी झाला का झोका खेळून? यांचं झाल्यावर मी खेळणार आहे कारण मला जास्त आवडतं. उतर बरं जरा, उतर ना. बाकी सगळे बसले होते चहा पिण्यासाठी पण मला झोक्याचा जो हे आहे ना मोह आहे ना तो आवरत नाही. तर मी उतरवलं माझ्या बहिणीच्या मुलीला खाली उतरवलं. तिला म्हणलं माझा व्हिडिओ काढ. आणि खरंच मी ना किती मोठी झाले ना तरी मला ज्यावेळेस झोका कुठेही दिसतो मी झोका खेळायचं थांबवत नाही. आणि आता मी पुन्हा निघालेलो आहोत आमच्या तुळजापूरला जाण्यासाठी. आमची फॅमिली ट्रिप निघालेली आहे. इथे बघा पूल आणि पाऊस पण थोडासा म्हणजे सोलापूरमध्ये जास्त होता, पुण्यामध्ये त्यावेळेस कमी होता पाऊस. आणि आता हळूहळू मला वाटतं 4-5 तास तरी झाले आम्ही ट्रॅव्हल करतोय. ट्रॅव्हल करून थकलेलो होतो. पण ज्यावेळेस आम्ही हा निसर्ग बघितला ना एवढं सुंदर वातावरण म्हणजे सगळीकडे हिरवे झाडे, डोंगर, रस्ते आणि त्यामध्ये पाऊस, खूप सुंदर वातावरण होतं. फक्त थोडंसं आधीमध्ये रेंज जात होती पण तेही ठीक आहे कारण जोपर्यंत
मोबाईलला रेंज तोपर्यंत आपल्याला बाहेरचे निसर्ग दिसत नाही, कारण आपण फक्त फोटो काढण्यामध्येच बिझी असतो. आणि प्लीज मला थोड्याशा गोष्टींसाठी माफ करा, कारण मी आत्ताच नवीन व्लॉग म्हणजे व्लॉग बनवते, मी शिकते आणि जसं जसं मला जमेल मी तसं याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. सो मला सपोर्ट करा आणि मला सांगा की माझं कुठे चुकतं आहे, तुम्हाला अजून माझ्याकडून काय अपेक्षा आहेत ब्लॉगमध्ये. आणि तुमचे सजेशन ही खूप महत्त्वाचे आहे. सो सजेस्ट करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला आता पुढे बघूया की आम्ही इथे पोहोचलो होतो. आय थिंक आम्ही तुळजापूरमध्ये आत्ता आम्ही पोहोचलेलो होतो. जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तर तिथे आम्ही आलेलो आणि त्याच्यावरती आपलं तुळजापूर म्हणून लिहिलेलं आहे. आणि त्यावेळेस खूप आनंद झाला की फायनली एवढा 5-6 तासाचा प्रवास करून सकाळी पहाटे 4 वाजता निघालेलो आम्ही. एवढं ट्रॅव्हलिंग करून फायनली आम्हाला तुळजापूरमध्ये जायला भेटलं. आणि पाऊस चालूच होता, गर्दी खूप होती, शनिवार होता एकतर. आणि त्यामध्ये आता पुढे गेल्यावर कळलं तुम्हाला की गर्दी म्हणजे खूप गर्दी होती. पाऊस कसा होता, कशी चिडचिड झाली. आणि दुसरी गोष्ट की आम्ही फर्स्ट टाइम तुळजापूरला गेलेलो होतो. एवढ्या सगळ्या गाड्या होत्या, कार वगैरे होत्या. आणि जे लोक बाहेरून आलेले त्यांचं ती गोष्ट वेगळीच पुढे बघायला भेटेलच तुम्हाला. त्यामध्ये पाऊसही चालू झाला होता. मीच फर्स्ट टाइम आले. खूप ज्यावेळेस असं पाऊस वगैरे चालू होतो खूप चिडचिड होते. हो 50 रुपये गाडीवरती नारळ द्यायचं का ते 50 रुपये. हो पाऊस चाललाय रे बाबा. रस्ते असे खराब झालेले होते आणि बघू शकता तुम्ही काय हालत झालेली होती, काय अवस्था आहे. तरी आम्ही गेलेलो सगळेजण आणि गर्दी बघा खूप लोक जातात, म्हणजे विशेष या गोष्टींचं. आणि ते छोटे छोटेसे मला काही गोष्टी दिसल्या ते बघा आजूबाजूला खूप छान पेरू. आणि तिथून आम्हाला चालत पुढे जायचं होतं. जिथे पार्किंग लावली जिथे गाडी लावलेली होती ना, तिथून परत चालत जायचं होतं. आणि हे बघा आजूबाजूला खूप छान सगळ्या गोष्टी होत्या. मी पहिल्यांदाच पाहिलं होतं हे सगळं, कारण तुळजापूरमध्ये पहिल्यांदाच माझी जाण्याची वेळ होती. आणि तेही फॅमिलीसोबत. ज्यावेळेस तुम्ही फॅमिलीसोबत असताना त्यावेळेस एक वेगळीच गोष्ट असते, कारण खूप काही गोष्टी रिस्ट्रिक्शन्समध्ये असतात. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, किंवा हे हरवेल ते हरवेल. त्यानंतर चप्पल आम्हाला तिकडे साईडला ठेवायची होती, कारण आतमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण मंदिरात गेल्यावरती चप्पल घालून जाऊ शकत नाही. सो इकडे साईडला ठेवायची होती चप्पल. सगळ्यांनी चप्पल काढून ठेवलं चप्पल स्टँडच्या तिकडे. आणि पुन्हा आम्ही निघालो पाय आपलं तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी. नेमकं आम्ही तिथे पोचायला आणि पाऊस खूप जास्त वाढला होता आणि तिथे स्ट्रिक्टली लिहिलेलं होतं की तिथे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे. तरीही मी जेवढं जमेल तेवढं मी माझे फोटोज काढलेले आहेत, कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की माझा एक्सपिरियन्स कसा आहे. त्यावेळेस मी तुळजापूरला गेलेले होते फॅमिलीसोबत आणि इथून अशी गर्दी होती की ते जे आत्ताचं जे आहे ना हे ठिकाण, तर याला काहीतरी माझी आजी वगैरे खडूळ असं म्हणतात. तर तिथे पाय वगैरे धुवूनच मग आतमध्ये जावं लागतं असं आहे. मलाही माहिती नाही, मी फर्स्ट टाईम ऐकलेलं आहे ते. आणि ते बंद होतं काहीतरी कारणास्तव, पण ते बंद असल्यामुळे आम्हाला तिथून परत सरळ खाली जावं लागलं. तिथेही पुढे बघा किती गर्दी आहे. आणि फायनली आम्ही इथून परत रिटर्न खाली चाललेलो आहोत. बाकीचे खूप म्हणजे असं काही नाही आहे की तुम्ही स्वतः ठरवताय की तुम्हाला त्या ठिकाणी जायचं, म्हणजे त्या आपल्याला एखाद्या मंदिरात जायचं असं कधीही नसतं. ज्यावेळेस देवाची इच्छा असते त्यावेळेस देव आपल्याला बोलवतो आणि त्याच टायमिंगला आपण जातो. सो आम्ही असंच मान्य केलं की देवाची इच्छा होती की आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिथे जावा. तिथे गणपती बाप्पांचं दर्शन झालं. त्यानंतर परत आमच्या पाऊस खूप म्हणजे भयंकर असा वाढलेला होता. तरी मग फायनली आम्ही परत तिथे निघालो. आणि मला असं वाटलं की आता अरे बापरे इथे तर गर्दीच नाही, आता फक्त आमचं दर्शन होऊन जाईल. येते पुढे निघालो एक आणि हळूहळू बघत कळेल त्या वेळेस किती गर्दी होती तिथे. आणि त्यानंतर म्हणजे टोटल काहीतरी 8 खुश झाले होते, कारण मला असं वाटलं होतं की आम्ही फक्त लवकर दर्शन होणार, अजिबात कसल्या प्रकारची गर्दी वगैरे नसेल. पण ज्यावेळेस मी गर्दी बघितली ना
बाप म्हणतं. आणि हे बघा इथे परशुराम आहे, म्हणजे त्यांना मम्मीने विचारलं ते असं काय आहे परशुराम तुम्हाला माहिती असेल कमेंट करून सांगा, कारण मला आयडिया नाही आहे याबद्दल, मला काहीच माहीत नाही, पहिल्यांदा बघितलं आहे. आणि इथे बघा लोक वैतागलेले होते, काही लोक तर काही मिनिटाचे मित्र होते ते खेळत होते. त्यानंतर फायनली वरती चढलो आम्ही, लोक धक्काले वरती पोहोचलो आणि यांचं दर्शन झालं. तर व्हिडिओ तर घेऊ शकत नाही कारण खूप गर्दी पाहिलीच असेल आणि अलाउडही नव्हतं तिथे. सो हा आजूबाजूचा एरिया आहे आणि इथेही जे बाहेरचं जे देवी आहे त्या सगळ्यांचंही दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तिथे हळदी कुंकू लावून त्यांचं दर्शन घेऊन पुढे निघालो. बघू शकता खूप असं छान वातावरण आहे तिथे. म्हणजे आणि तिथे म्हणतात की तिथे ज्यावेळेस आपण दर्शन करतो त्यावेळेस आपल्या खूप साऱ्या अडीअडचणी दूर होतात. आणि तिथे आम्ही फॅमिली फोटोज वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले. इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही फोटोज पुन्हा काढले सगळ्यांसोबत. फोटोज वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा रिटर्न जाण्यासाठी निघालो, कारण रडतातील 2:30-3 वाजलेले होते. 2:30-3 वाजता आम्ही तिथून निघालो. म्हणजे गोमुखातून जातात ना, म्हणजे तिथे आम्ही पहिल्यांदा गेलोच नव्हतो, डायरेक्टली आम्ही आरती मंदिरामध्ये गेलो. तर मग माझी आजी बोलली की आलेल्याच इथे आणि इथून निघालो. ॲक्च्युली गोमुखामध्ये जे आहे म्हणजे पाणी येतं त्या पाण्यामध्ये जर हातपाय वगैरे जर धुतले तर खूप चांगलं असतं. म्हणजे काही रोग वगैरे असेल किंवा काही हे असेल तर ते निघून जातं असं अशी तिथे मान्यता आहे. किंवा आम्ही तिथे हातपाय वगैरे धुतले आणि दर्शन वगैरे घेतलं. आणि मेन म्हणजे हा एक पॉईंट खूप छान आहे की तिथे गेल्याच्या नंतर ना म्हणजे ह्या बांगड्या फक्त तुळजापूरमध्येच भेटतात. आणि या बांगड्या मीही भरल्या, माझ्या मम्मीही भरल्या, परत अजून माझ्या आजीने, माझ्या सिस्टरच्या मुलीने, माझ्या सेकंड सिस्टरला ती भरणार होती. सो हे मला नवीन कळलं की तुळजापूरलाच अशा बांगड्या भरतात आणि तिथे दर्शन झाल्यानंतरच ते हे होतं, म्हणजे भरावंच लागतं. आता आम्ही चाललो रिटर्न. एवढी धावपळ झाल्याच्या नंतर आता भूक तर लागणारच. सो आम्ही खात होतो वेपर्स, खूप छान वेपर्स होते, बनाना वेपर. माझ्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे. मला खिडकीच्या शेजारी इकडून नाही बसू दिलं, इकडून नाही बसू दिलं. मला माझ्या काकू मावशी जाताना दिसतात, मी त्यांना बाय सुद्धा करू शकत नाही. याच्यावर कोणी काही बोलणार आहे? बघितलं पोरांना माहित नसल्यावर आणून म्हणतात, कळलं? नाते गोते सांगायला पाहिजे त्यासाठी. बाळा असं नसतं, मावश्या काकू असतात रस्त्याने चाललेल्या. नाव नसतं घ्यायचं मोठ्यांचं. मला बघा मी छोट्या मोठ्या करायची सवय आहे. भाषा कोणतं भाषा तुझी जी भाषा आहे सासूबाई असं नाही करू, तुमची सुनबाई मी असं नको करू. सासूबाई असं नको करू माझ्यासोबत. मी तुमची सून आहे, ठीक आहे? तुमचं भाषा आहे तरी पण मी तुमची सून आहे. मी तुमची काळजी घेईन, तुमचं भाषा नाही येणार, कळलं? तक्ती काढल्या. सासूबाई बांगड्या घालो द्या. खुसूबाई त्या सासूबाई असं नाही करू. नवरा बायको मध्ये भांडण लावताय सासूबाई. सासूबाई तुम्हाला बरं वाटेल का तुमच्या भाषेने मला मारल्यावर? हे पाहिजे का मी पाहिजे, चल असं नका करू.
त्यांचे स्वतःचे मुलं ग, स्वतःचे 2 मुलं. ते नांगर त्याच्या खाली असतो. मला सांगायचं होतं ते बैल जोडीने काम करतात असं मला सांगायचं होतं. तू बोलली की असं नांगर लावलेलं. ओ दादा येऊ का? मम्मा तू बोलली होती की मम्मीची केस मला मागून. आता बस झालं, टॉपिक चेंज करा तुम्ही. मला लय डिस्टर्ब केलेलं आहे. मला शांत राहू द्या. हे ना हे आम्ही यांच्या संग बोलत नाही. ह्याच्यामुळेच नाते तुटत चालले. आता जेवढे बोलत होते बघ, मी त्यांना हात केला, बाय बाय बोलले. आता ते एवढे होते, हे पाहुणे जे होते ना ते रस्त्यात हटकून आले होते. ते त्यांना माहित होतं आपली गाडी चालली. आम्ही बोलत नाही ना त्यांच्यासोबत म्हणून. अच्छा, आता ते जाऊन ते बाकीच्यांना सांगते ते. जाऊ दे आता, काय भाऊ बनतात काय असं चालू असं काय एवढं मनावर नाही घ्यायचं. तुमच्या बाबांनी इकडे पण आले. मला सगळ्यांचा चहा पिऊन खुशी कधी चहा पित नाही. हो, माझ्या हातचा कधीच चहा पेलेला नाही खुशी एवढा. माय लाईफ माय रूल, नो बकवास बेफिजूल. लय टेस्ट मध्ये ती. आणि तू बस आता. बस बडी बहन हूँ, बडी बहन. पूजा तुळजापूरपासून निघाल्यावरती आम्ही निघालो होतो गाणगापूरसाठी आणि गाणगापूरमध्ये पोहोचलो. 4-4:30 तासाचा प्रवास करून 3 वाजता निघालो होतो. 7-7:30पर्यंत इथं पोहोचलो आम्ही. आणि पोहोचल्याबरोबर पुन्हा पाऊस चालू झाला आणि खूप थंडी होती, गार वाजत होतं. थँक गॉड की मी जॅकेट, ते जे डेनिम जॅकेट ते घातलेलं होतं म्हणून मला एवढं नाही जाणवलं. पण बाकीच्यांनी खूप थंडी वाजली. आणि त्यानंतर इथे बघा म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तिथे जे गाणगापूरमध्ये आहे, जे आय थिंक ते कर्नाटकमध्ये आहे. सो तिथे जे काही लिहिलेलं ते समजत नव्हतं. आणि ते जे आमच्यासोबत जे काका होते त्यांना माहिती होतं. इथे बघा किती छोटीशी आणि सुंदर अशी गाय होती. आणि इथून असं चालत जायचं होतं. त्याच्यामध्येच आपलं गणपती बाप्पांचं पण दर्शन झालं. आणि भयंकर अशी गर्दी होती, कारण दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. त्यासाठी म्हणजे जे दत्तगुरू आहेत त्यांचं हे मेन हे आहे क्षेत्र आहे. तर श्री दत्त महाराजांचं तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो. आणि एवढी सगळी गर्दी होती. पुन्हा आम्हाला अक्कलकोटसाठी जायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला स्वामींचं तिथे दर्शन घ्यायचं होतं. सो आम्ही तिथेच जवळपासच थांबलो आणि लांबूनच दर्शन घेतलं. आणि आता आम्ही रिटर्न निघालेलो आहेत, कारण पाऊस खूप होता. आणि तिथून पुन्हा आम्हाला अक्कलकोटमध्ये जायचं म्हटलं. कॉपीराइट. काही तुझे 2 शब्द मौलाचे काही बोलणार आहेस का? सॉरी, कॉपीराइट. एवढं सगळं झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो अक्कलकोटमध्ये फायनली. आणि एक छान असं रेस्टॉरंट बघितलं, तिथे थांबलो. मग तिथे आणि सोबत असल्यावरती आपण शेंगदाण्याची चटणी, चपाती आणि कारल्याची भाजी आम्ही घेतलेली होती. आणि तिथे खूप सुंदर असं जेवण, टेस्टी जेवण भेटलं आम्हाला. शेवभाजी वगैरे, पनीर मसाला. तिथून आम्ही रूम शोधत फायनली आम्हाला ते 3,000 रुपयामध्ये 2 रूम भेटले. तेही आम्ही 4 ते 5 तासासाठीच, कारण आम्ही पोहोचलो होतो 12 वाजता. आणि म्हणजे 1-1.5 तासापासून आम्ही शोधत होतो. पाऊस चालू होता, म्हणजे खूप भयंकर परिस्थिती होती. एकतर माहिती नाही आहे तिथलं काही. आणि भक्त निवासमध्ये तुम्हाला माहितीच असेल की कसं असेल. आणि आम्ही एवढे सगळेजण होतो, 7-8 जण होतो, छोटे 2 मुलं. तर त्यामुळे आम्हाला त्यांची परवड करायची नव्हती. आणि वरती बघा नंतर दिसलं की ते बघा ते पाणी पडत होतं थोडंसं टिपके, पण तेही अवॉइड केलं. आणि दुसरी गोष्ट की आता उद्याचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, बाय बाय.